श्री स्वामी समर्थ. नमस्कार सगळ्यांना. कसे आहात सगळे? स्वामींच्या सेवेमध्ये नक्कीच आनंदी आहात, असेच राहा ही स्वामीचरणी प्रार्थना. स्वामींचा आशीर्वाद घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. गुरुपुष्यामृत योग काय आहे, या दिवशी आपल्याला काय काय सेवा करायची आहे ते आज आपण जाणून घेऊया. गुरुवारी 24 जुलै 2025 रोजी दुपारी 4:44 नंतर शुक्रवारी सूर्योदयापर्यंत गुरुपुष्यामृत योग आहे. म्हणजे हा कालावधी त्याचा आहे. पंचांगाप्रमाणे जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग आहे असं म्हटलं जातं आणि तेव्हा गुरुपुष्यामृत योग असतो. हा योग विशेष फलदायी असतो. या दिवशी दिलेली सेवा आणि उपाय करून गुरुकृपा आपल्याला प्राप्त करून घेता येते. गुरुपुष्यामृत योग हा आरोग्यदायी, शुभदायी, लक्ष्मीकारक आणि धनदायी असतो. या गुरुपुष्यामृत योगाचा शुभदायी पुण्यकाल असतो. या काळामध्ये आपण आवर्जून श्री स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ आपल्याला करायचाच आहे. तसंच 11 माळी श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे. या सेवेने श्री स्वामी समर्थ महाराजांची आपल्यावर कृपा होते आणि लक्ष्मी प्रसन्न होते आणि कायम आपल्या घरी टिकून राहते. आता ह्या दिवशी आपल्याला इतर काही सेवा करायची आहेत, तर त्या काय आहेत ते आपण बघूया आणि या दिवसाचं महत्त्व पण काय आहे ते जाणून घेऊयात. आणि कथा मी तुम्हाला सांगणार आहे. श्री प्रभू रामचंद्रांचे लग्न या गुरुपुष्यामृत योगावर लागलं होतं, पण साक्षात परमेश्वर असून सुद्धा त्यांना सुखाचा संसार करता आला नाही. वैवाहिक आयुष्य त्यांचं खूप खडतर होतं, म्हणजे वनवासातच गेलं. तेव्हापासून अशी एक प्रथा आहे किंवा धारणा आहे की ह्या योगावर विवाह करता येत नाही, पण बाकी सर्व कार्यास हा शुभ पुण्यदायी असा हा योग आहे. म्हणजे कोणत्याही कार्याची सुरुवात आपण ह्या दिवशी करू शकतो, फक्त विवाह करू शकत नाही. गुरुवारी आलेलं हे पुष्य नक्षत्र मात्र लहान मुलांना औषध प्राशन करण्यासाठी व सुवर्णजल प्राशन करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. हे नक्षत्र श्री लक्ष्मीकारक आहे. या योगावर आपण एक उपाय करायचा आहे, म्हणजे सराफाकडून एक चांदीचं निरंजन आणायचं आहे. नंतर पुढील क्रम आपल्याला असा ठेवायचा आहे. पहिल्या दिवशी 1 वात, दुसऱ्या दिवशी 2, तिसऱ्या दिवशी 3, चौथ्या दिवशी 4, 5व्या दिवशी 5, 6व्या दिवशी 6, 7व्या दिवशी 7, 8व्या दिवशी, 9व्या दिवशी, 10व्या दिवशी 11 व 12व्या दिवशी 12. म्हणजे ह्या क्रमाने आपल्याला वाती लावायची आहे. याप्रमाणे वात प्रज्वलित करून लावायची आहे व नंतरचे 12 दिवसानंतर वाती 13व्या दिवसापासून उतरत्या क्रमाने लावायची आहेत. म्हणजे आपल्याला एक एक वात काय करायची आहे, कमी करायची आहे. 13व्या दिवशी 11, 14व्या दिवशी 10, 15व्या दिवशी 9, 16व्या दिवशी 8, 17व्या दिवशी 7, 18व्या दिवशी 6, 19व्या दिवशी 5, 20व्या दिवशी 4 आणि 21व्या दिवशी 3, 22व्या दिवशी 2 आणि 23व्या दिवशी 1. याप्रमाणे आपल्याला वाती लावायचे आहेत. हा एकूण 23 दिवसांचा कार्यक्रम आहे. म्हणजे हा आपल्याला उपाय 23 दिवस करायचा आहे. यामध्ये शुद्ध गाईचं तूप आपल्याला वापरायचं आहे. हा अत्यंत प्रभावी लक्ष्मी प्राप्ती व आर्थिक प्रगतीसाठी करायचा उपाय आहे. पण अर्थातच त्या व्यक्तीने नित्यसेवा केलेली असणे खूप गरजेचे आहे, तर आपल्याला हा जो गुण आहे तो लवकरात लवकर येतो. तसंच ह्या पुण्य काळामध्ये नित्यसेवा ग्रंथातील धन्वंतरी मंत्राचा, सर्व रोगनाशक मंत्र यांची एक माळ जप करून ते तीर्थ घरातील सर्वांनी घ्यायचं आहे. नित्यसेवा या काळात जर करता आली तर खूपच छान आहे. तसेच हा योग लहान मुलांना औषधयुक्त सुवर्णजल प्राशन करण्यासाठी अत्यंत शुभ आहे. यास सुवर्ण प्राशन संस्कार असं म्हणतात. पुष्य नक्षत्र हे औषधी व रोग निवारण करणारे शुभ नक्षत्र आहे. जर आपल्याला डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधं घेण्याची सुरुवात जर आपण केली नसेल तर ह्या दिवशी करायची आहे, म्हणजे आपल्याला पुढे औषधं खूप कमी लागतील. आता एक महत्त्वाची टीप म्हणजे या अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक सेवा मार्ग म्हणजे दिंडोरी प्रणित
मार्गातील स्वामींची नित्यसेवा जर मनोभावे करत असाल तर हे या स्वरूपाचे विशिष्ट हेतूने शुभ दिवशी केलेलं तोडगे किंवा उपाय यांचा लाभ होतोच होतो। ही सर्व माहिती, हे ज्ञान दिंडोरी प्रणीत ग्रंथामध्ये दिलेलं आहे। आणि जर अधिक माहिती पाहिजे असेल तर आपण अधिक माहितीसाठी जवळच्या दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये जाऊन याची चौकशी करू शकता। माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा। श्री स्वामी समर्थ। गुरुमाऊली चरणार्पणमस्तु। धन्यवाद।